नमस्कार मंडळीनो. आज तर गावाला चाललोय कारण का जाम खुश आहे. गावाला चाललो का म्हटलं का आमची ट्रेन मधनं मस्त हिरवगार डोंगर दिसायला भेटतं. नंतर पुढे जाऊन नदी, झरे आणि गावाकडची घरं. शेवटी गावाला पोहोचलोच आणि गावात आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते अंगामध्ये. मस्त हिरवगार डोंगर वगैरे आणि शांत वातावरण वाटतं. ते म्हणतात ना, स्वर्गाहून सुंदर कोकण आमचं. ते हे दाखव काय बनवलंय. बकासूर शिंग तुटल्या. अरे बकासूरला मग बांधली वाड्यामध्ये आणि आम्ही निघालो रानामध्ये फिरायला, भटकंती करायला. हा आणि आमचा कातल. तुमच्यासाठी असेल वॉटरफॉल, पण आमच्यासाठी हा आमचा कातलच राहील. पुढे जाऊन मग या बाटल्या दिसल्या आणि बाटल्या दिसून या डोक्यामध्ये एक सनकी गेली. कोणत्या रांडच्याने बाटल्या इकडे टाकल्या आणि काय मला समजत नाही. अरे पियाला येतात तर बाटल्या घेऊन जा ना घरी किंवा डस्टबिन मध्ये टाका. एवढं चांगलं निसर्ग सौंदर्य दिलं आपल्याला, तर ते जपायला शिका भावानो. आम्हाला हे काय भेटलं बघा, सालेंद्रीचा काटा. तो काटेरी पक्षी असतो ना, तो वाला, त्याला बोलतात सालेंद्री. शेवटी आलो आमच्या फेवरेट जागेवर म्हणजे खिंडीत. खिंडीत आम्ही, ही आमची शिव आहे, तर शिव म्हणजे आमच्या गावाची हद्द इथं संपते. आणि ही जागा आठवते का, जे लॉकडाऊन मध्ये गावाला होते ना, त्यांना नक्कीच आठवत असेल. कारण का आम्ही तिथं भर उन्हात पबजी खेळायला यायचो. आणि पबजी खेळण्याची एवढी मजा यायची ना इकडे, काय विचारू नका मित्रांनो. बाचा लागला पोहायला. चक्का बाचा आहे, तर पोहतोय. माझ्या एवढं तर पाणी नव्हतं, पण मग मी आलो खेकडी पकडायला. खेकडा पण मस्त क्यूटचा होता. आणि पुढे जाऊन आमचा प्रो मॅक्स सोम तर भाई साप पकडतो भाई. जर कुणाच्या घरी साप बीप असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही लगेच येऊ. खरंच करायला. सापाचा खेळ बघितल्यानंतर आलो परसवनात. नानीने मस्त काकडी लावले, वांगी लावले, अजून काय काय लावले भरपूर. बस गणपती पण राहू दे. आणि रविवार म्हटलं का मग सिलेंडरवाला येतो आणि गॅसवाला, मग ते सिलेंडरवाला आणि भाजीवाला पण येतो. तर कुणाला भाजीची गरज असते गावाला असं, तर भाजी कोण कोण घेतं किंवा कोण नाही घेत. तर असं एक साध्या पद्धतीचं जीवनशैली गावाला चालू असते. मग आम्ही निघालो संध्याकाळचं चामाच्या घाटावर. चामाच्या घाटावर जायचं कारण काय, कारण आमच्या गावात एकच दुकान आहे. कारण मग तिकडे आम्ही कुरकुरे घेतले, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे घेतले. ते मी खात खात निघालो, तर जाताना मोहल्ल्यामध्ये एक घोडीण पाळले. आणि घोडीण म्हणजे फिमेल घोडीण आहे, आमच्या गावामध्ये पाळलेल्या. तर मस्त आहे, क्यूट आहे. आणि गाव साईडला घोडीण पाळणं आणि आमच्या साईडला जर घोडण पाळणं म्हणजे एक रेअर आहे गोष्ट आहे. बट चांगलं आहे जो कोणी पाळतोय तर. घरी जाताना मग लिंबाळ्याचा पाला घेतला. लिंबाळ्याचा पाला म्हणजे बेनिफिट माहीत असेल, म्हणजे नीम आपल्या भाषेमध्ये बेनिफिट माहीत असेल तर मग मी घरी जाऊन आंघोळ करेल. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आपल्या गावचं सौंदर्य जपा. मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पावसात ना काळजी घ्या. बाय बाय.